शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इराण अमेरिका युद्धाचा संपूर्ण जगाला फटका. महाराष्ट्रात LPG गॅसचा तुटवडा. मुंबई पुण्यासह अनेक शहरातील हॉटेल व्यावसायिक संकटात. हॉटेल व्यावसायिकांवरती चूल पेटवण्याची वेळ. पुण्यामध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल. इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू. घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार. नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश. महाराष्ट्रासह बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा. LPGच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसात हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता. हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार. शेतकऱ्यांना मोठा फटका. भाज्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे दर गडगडले. पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण. झाशीच्या सिप्री बाजार परिसरातनं 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी. ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू. एअर इंडियाचा विमान प्रवास महागणार. उद्यापासून नवीन दर लागू होणार. इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दर वाढवण्याचा निर्णय. नवीन इंधन अधिभार 3 टप्प्यात लागू होणार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा. युद्ध लवकर थांबवलं पाहिजे आणि तणाव कमी करणं आवश्यक. पुतीन यांची चर्चा तर पेजाशकियान यांच्याकडनं रशियाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त. इराणशी चर्चेसाठी अमेरिका तयार. फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्धाच्या 11व्या दिवशी ट्रम्प यांच्याकडनं चर्चेची तयारी. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान. गृहमंत्री अमित शहा संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत बोलणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार. कार्यपालिकेत 40व्या क्रमांकावरती प्रकरण सुनावणीसाठी निश्चित. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती. नाशिक रिंग रोडच्या 3,954 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता. विभागीय आयुक्तांकडून नागरी कामांचा आढावा. प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील साखर उद्योग संकटात. ऊसाच्या उत्पादनात 15% घट. साखर उद्योगाला 3,300 कोटींचा फटका तर 4,315 कोटींची FRP थकीत. पुण्यामध्ये 10वी परीक्षेच्या गणिताचे दोन्ही पेपर फुटले. परीक्षेच्या 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवरती पेपर लीक. ग्रुप ऍडमिनसह सदस्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्यात महिला बेपत्ता होण्याचं सत्र सुरू. 24 तासात जिल्ह्यातनं एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. 2.5 महिन्यात 200 महिलांचे एकूण 289 जणी बेपत्ता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.